थोडंसं राजकीय विधान आहे. तुम्ही समजने वाले को इशारा काफी म्हटले होते. छत्रपती शिवाजी महाराज कोण आणि औरंगजेब कोण, काय सुचवायचं होतं? नाही, यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कोण आणि औरंगजेब कोण अशी ही भूमिका नव्हती. ही एक लायटर नोटवर हे सांगत असताना जेव्हा आव्हान मोठं असतं तेव्हा मोठ्या आव्हानाला सामोरं जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जर प्रामाणिकपणाने आणि तत्वांशी एकनिष्ठ राहून समोर गेलं तर आव्हान किती जरी मोठं असलं तरीसुद्धा नक्कीच हे नैया पार होते किंवा आपण त्या आव्हानाचा मुकाबला करू शकतो, हीच भावना आहे. कारण आज जेव्हा तोंडावर लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि तोंडावर लोकसभेच्या निवडणुका असताना भारतीय जनता पक्षाकडून अब की बार 400 पार असा जो नारा त्यांच्याच कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी जो दिला जातो आहे, त्यामुळे अनेकांना असं वाटतं हे आव्हान फार मोठं आहे. आणि त्यामुळे मी हे प्रामाणिकपणे सांगितलं की जर प्रामाणिकपणे जर तुम्ही जात असाल, सर्वसामान्यांचा आवाज, शेतकऱ्यांचा आवाज संसदेत पोहोचवण्यासाठी या प्रामाणिक भावनेनं तुम्ही जर लढत असाल तर जनता नक्की साथ देते, या विश्वासापोटी हे विधान आहे. आता तुम्ही खेड तालुक्यामध्ये आलात, चर्चेला उधाण येतं असं तुम्ही एक वक्तव्य केलं. नक्की काय चर्चा होतात आणि कसं? हे खेड तालुक्यात आल्यानंतर चर्चेला विधान म्हणजे मी कालही पाथर्डीमध्ये होतो आणि पाथर्डीमध्ये मला हाच प्रश्न विचारण्यात आला. त्यामुळे मला वाटतं की हे खरं तर तुम्हा पत्रकार बांधवांचं मी मनापासून आभार मानेन. कारण माझ्यासारखा कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला एक व्यक्ती हा लोकप्रतिनिधी म्हणून आहे, पण त्याच्या दौऱ्यांची आपण जी बारकाईनं दखल घेता आणि त्यामुळे अनेक जण चर्चा करतात, हे खरोखर मला असं वाटतं की जनता जेव्हा प्रेम करते आणि जनतेचा जेव्हा आपण विश्वास एका जबाबदारीच्या भावनेनं संसदेमध्ये त्यांचा आवाज आपण पोचवतो, तेव्हा हे प्रतिबिंबित जनतेमध्ये होताना जे दिसतं हे खरंच सुखावणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात तुमच्या विरोधात महायुतीकडून पार्थ पवार मैदानात उतरवलं जाईल अशी चर्चा आहे. खरंच लढाई कशी राहील? नाही, मला वाटतं अजूनही महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. कारण चर्चा तर अशीही माझ्या कानावर आली आहे की भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असणार आहे अशीही चर्चा कानावर येते. त्यामुळं मला वाटतं की चर्चांना काही अर्थ नाही आहे, लोकशाही आहे. त्यामुळे कुणी ना कुणी समोर उमेदवार हे नक्कीच असणार आहेत. आणि जेव्हा निवडणूक धोरणात्मक बाबींवर लढवली जाते तेव्हा उमेदवार समोर कुणीही जरी असला तरीसुद्धा सर्वसामान्य जनतेचा आवाज पोचवण्याच्या दृष्टीने जर आपली भूमिका असेल तर लोकशाहीच्या दृष्टीनं कोणताही उमेदवार असेल तरी त्याचं स्वागतच आहे. तुम्ही म्हणताय उमेदवार कोणी असेल लढलं पाहिजे, मात्र तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकत्र होतात, मात्र उमेदवार या ठिकाणी कुणी असला तरी लढाई मात्र दोन पवारांमध्ये होणार आहे. नाही, असं तुम्ही म्हणून इतर काही उमेदवारांचं टेन्शन खूप वाढवाल. त्यामुळे मला असं म्हणणं आहे की प्रत्येकाची इच्छा आहे आणि महायुतीमध्ये अजून हे ठरलेलं नाही. जे माझ्या कानावर आले त्यामध्ये महायुतीमध्ये अजून हे ठरलेलं नाही की समोर उमेदवार नेमका कोण असणार. म्हणजे शिंदे गटाच्या शिवसेनेचा उमेदवार असणार की अजितदादांच्या गटाचा असणार की भारतीय जनता पक्षाचा असणार. त्यामुळे एकदा त्यांच्यात एकवाक्यता होतं त्यानंतर ठरवू. ऑफिशियल अनाऊन्समेंट अजून झालेली नाही आहे सर. साहेब, अजित पवारांनी तुम्हाला पाडणार असं म्हटलं, हे संकट तुम्ही असं धरून त्याच्यावरती संधी आहे असं म्हटलं नाही हो. दादा तर फार मोठे नेते आहेत आणि दादांच्या कुठल्याही वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्या इतका मी स्वतःला हे समजत नाही. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. पण जेव्हा जे संकट मी फार प्रामाणिकपणे म्हणालो की जेव्हा तुम्ही एकूण देश पातळीवर विचार करता, देश पातळीवर आज माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था काय आहे, दूध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था काय, बिबट्याच्या संदर्भातला हा विषय काय, आणि हा सगळा जेव्हा समोर तुमच्या या गोष्टी दिसत असतात आणि समोर अवाढव्य प्रचार यंत्रणा असणारा, प्रचंड आर्थिक साम्राज्य असणारा भारतीय जनता पक्षासारखा सत्ताधारी पक्ष असतो, मला वाटतं हे संकट जास्त मोठं आहे. आणि त्यातली संधी मला हीच वाटते की माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज हा संसदेमध्ये मांडणं हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. कारण मी आज संसदेमध्ये जे बघतो ते एकूण 48 खासदार महाराष्ट्रातून जातात. या 48 खासदारांपैकी 39 खासदार हे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांचे एकूण 39 खासदार आहेत. परंतु कांद्याची जेव्हा निर्यातबंदी लादली गेली, या 39 खासदारांपैकी कुणीही चकार शब्द काढला नाही. महाराष्ट्रातले उद्योगधंदे पळवले जातात, महाराष्ट्रातल्या तरुणांच्या भविष्यात रोजगाराविषयी अंधकार पसरतो, या 39 खासदारांविषयी कुणीही बोलत नाही. मग महाराष्ट्राच्या हिताची भूमिका मांडली जेव्हा जात नाही तेव्हा मला वाटतं की यापुढे जर हे आणखी संकट महाराष्ट्रावरचं आहे. आणि ही मला संधी वाटते की महाराष्ट्राच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, तरुणांचा, महिलांचा आवाज हा संसदेमध्ये पोहोचवणं. पुणे जिल्ह्याला मराठा आंदोलन आणि रामभूमी अयोध्येचा हे हाताचा इफेक्ट इलेक्शन होईल. मग तुम्ही बोलला
सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती केली. मात्र मराठा समाज हा तुमच्याबरोबर आहे. तुम्ही आंदोलनाच्या संदर्भात कधीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. तर तुम्ही त्या जातीचा उल्लेख करताना मग आता काय होईल इफेक्ट इलेक्शनमध्ये लोकसभेचे? काय होईल इफेक्ट म्हणजे? मराठा आंदोलनाचा इफेक्ट काय होईल अच्छा, मला वाटतं? आणि ते मला असं वाटतं की या संदर्भामध्ये एक भूमिका घेतली गेलेली आणि माझी जी भूमिका आहे ही सर्व स्पष्ट सगळ्यांसमोर आहे, जी संपूर्ण विकासाच्या दृष्टीने आहे, जी संपूर्ण सामाजिक सौहार्दाच्या दृष्टीने हीच भूमिका समोर आहे. आणि मला वाटतं जनता सूज्ञ आहे. जनता सूज्ञ असल्यामुळे ते जनता नेमकी काय करणार आहे हे खरं तर निवडणुकीत आपल्याला दिसेलच. आणि जे आपण प्रभू श्रीरामचंद्रांचं म्हणत आहात तर प्रभू श्रीरामचंद्र हे प्रत्येकाचं आराध्य दैवत आहेत. आणि हे प्रत्येकाचं आराध्य दैवत असल्यामुळे जे आपले प्रश्न आहेत की राम मंदिर झालं याचा खरोखर आनंद आहे, याचा खरोखर अभिमान आहे. पण जय श्रीराम म्हणत असताना त्याच्या आधी आम्ही जय शिवराय म्हणतो. कारण मंदिरातले देव ज्यांच्यामुळे सुरक्षित राहिले त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आमच्यासमोर आदर्श आहे. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण करण्याचा जो एक घाट हा जो घातला होता आणि जे एक आदर्श घालून दिला होता, या पद्धतीनं राम मंदिर झालं याचा नक्कीच आनंद आहे. पण त्याचबरोबर महागाई असेल, बेरोजगारी असेल, या प्रश्नांची सोडवणूक होणं गरजेचं आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ हे अजूनही मराठा आरक्षणाला विरोध करतात. त्याच्या संदर्भात वेगवेगळे कॉमेंट आहे. आपण त्याच्याबद्दल काय म्हणाल? छगन भुजबळ विरोधी पक्षात आहे. मी त्याविषयी कोणतीही माहिती घेतलेली नाही. पण मला असं वाटतं की जे सगळीकडे आपण आपल्या माध्यमातून ही गोष्ट येते, जर एखादी गोष्ट कॅबिनेटमध्ये बसून जर ते सरकारचा भाग आहे तर नक्कीच ही गोष्ट अपेक्षा अशी असते की लोकशाहीमध्ये ही कॅबिनेटमध्ये गोष्ट होईल का अशी एक अपेक्षा व्यक्त केली जाते. पण या संदर्भामध्ये मला सखोल माहिती नसल्यामुळे त्यावर मी भाष्य करणं उचित ठरणार. जुन्नरमध्ये शरद पवारांचा शेतकरी मेळावा झाला, त्याच्यानंतर 15 दिवसात अजित पवारांनी शेतकरी मेळावा घेतला. नक्की जुन्नर असेल किंवा शिरूर असेल याच्यावरती अजित पवारांचं लक्ष आहे. मग हे असणं स्वाभाविकच आहे. आदरणीय दादा हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि जर जिल्ह्याचे पालकमंत्री हे आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये येत आहेत तर नक्कीच एक राजकारण बाजूला ठेवून एक आशाही निर्माण होते. ती म्हणजे निधीच्या बाबतीमध्ये असतील, प्रश्न सोडवण्याच्या बाबतीमध्ये असतील, पालकमंत्र्यांनी येणं हे नक्कीच स्वागतार्ह असतं. तटस्थ आमदारासाठी जर ते येत असतील तर नाही, मला वाटतं जुन्नरच्या आमदारांनी त्या दिवशी ही भूमिका स्पष्ट केलेली आहे. एकंदरीत आपण पाहतो ज्या पद्धतीने आता माजी खासदार आढळराव आहेत, त्यांचे सध्या वळसे पाटील असेल किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असेल यांची जवळीकता वाढलेली पाहायला मिळत आहे. कारण की दोन्ही वेळेस कार्यक्रमामध्ये ते त्यांच्यासोबत होते. त्यांच्या पदविकासाचं उद्घाटन मुंबईमध्ये झालं त्यावेळेस सुद्धा दिलीप वळसे पाटील त्या ठिकाणी आले होते. मात्र एकंदरीत पुढची लढत राष्ट्रवादी अशी होईल आणि त्याचा उमेदवार आढळराव आणि कोल्हे अशी लढत होईल. याला जोडून ते म्हटले की रक्ताचं पाणी केलं तुमच्यासाठी दोघांनी, वळसे पाटील आणि अजित पवार. आता ते काय करतील? मग वस्तुस्थितीच आहे. त्यांनी रक्ताचं पाणी एक मिनिट पहिली गोष्ट, दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील किंवा आदरणीय दादा असतील, ज्यांनी रक्ताचं पाणी केलं ही वस्तुस्थिती आहे. ही कोणीही अमान्य करणार नाही. मी 2019मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार होतो. हे दोन्ही माझे आदरणीय नेते होते आणि त्यांनी नेतृत्वानं जे जे करायला हवं ते सगळं केलं. याविषयी मी कायम त्यांचा कृतज्ञ आहे. याविषयी दुमत असण्याचं कारणच नाही. केवळ पुढच्या निवडणुकीत काय परिस्थिती असेल? हां, ते जीवाचं रान करतील दुसरे उमेदवार असतील, तुमच्यासाठी कोण करणार? मी तुम्हाला हीच गोष्ट सांगितली. यामध्ये आत्ता ही राजकीय भूमिका बदलल्यानंतर आपण कसं करतोय, पाण्यात म्हैस आणि बाजारात मोल करतोय. आधी महायुतीचा उमेदवार ठरू द्या. कारण तुम्ही मला 2 नेत्यांविषयी बोलताय, इकडे तुम्ही वेगळ्या उमेदवाराविषयी तुम्ही बोलताय, आधीचा प्रश्न वेगळ्या उमेदवाराविषयी होता. तुमच्या प्रश्नांमधून ही गोष्ट स्पष्ट होती आहे की महायुतीचा उमेदवार अजून नक्की नाही. त्यामुळे महायुतीचा आधी उमेदवार ठरू द्या. आणि महत्त्वाचं कसं आहे की प्रत्येक निवडणूक ही पदासाठी, प्रत्येक निवडणूक ही सत्तेसाठी असते असंच एक समज आहे. या पलीकडे जाऊन यावेळची निवडणूक ही तत्वांसाठी असणार आहे. यावेळची निवडणूक म्हणजे जर निवडून गेल्यानंतर 39 खासदारांची जी मी परिस्थिती सांगितली, शिरूर लोकसभेचा खासदारसुद्धा केंद्र सरकारच्या सगळ्या गोष्टींसाठी नंदी बैलासारखी मान डोलवणारा हवा की शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन गरजणारा हवा, हे जनतेने ठरवायचं. विरोधात असताना विकास कामांच्या निधीवर तुम्हाला त्याच्यात अडचण येत नाही? आज तुम्ही बघत असाल तर विरोधातला खासदार असूनही 19,500 कोटी रुपयांचे
नॅशनल हायवेचे प्रकल्प आज शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये होत आहेत, ज्याची टेंडर प्रोसेस सुरू आहे, जी साधारणतः 8-10 तारखेला याची टेंडर प्रोसेस संपेल. मला वाटतं की गोष्टी तुम्ही किती हिरहिरीनं मांडू शकता. काही प्रमाणामध्ये नक्कीच निधीला अडथळा येण्याची शक्यता ही निर्माण होते, पण हे उदाहरण मी समोर ठेवलेलं आहे की विरोधी पक्षातला खासदार असूनही तब्बल 19,500 कोटी रुपयांचे प्रकल्प आत्ता नॅशनल हायवेच्या माध्यमातून आलेत. तर तुम्ही पहिलं बटन दाबताना किंवा पहिलं मतदान करताना असं विद्यार्थ्यांना म्हणाले तुमचा नंबर पहिला असतो बॅलेट पेपर किंवा EVM मशीन. नाही सर, मी आयुष्यातलं पहिलं बटन. हे सगळे विद्यार्थी जे आहेत ना, हे आयुष्यातलं पहिलं मतदान करणार आहेत. साहेब, तुम्ही लोकांमध्ये येत नाहीत असं 4-5 वर्षे बोललं जाते विरोधकांकडून आणि लोकांकडून, त्याच्याबद्दल काय? हे लोकांकडूनपेक्षा विरोधकांकडून जास्त आहे. माझी आपल्याला विनंती आहे की माझ्या यूट्यूबवर तेवढ्यासाठीच, कारण काही विरोधकांचा कदाचित सोशल मीडियाचा वयामुळे एक अवेअरनेस कमी आहे. त्यामुळे कसं असतं की सोशल मीडियाचा अवेअरनेस जर असता तर माझी फेसबुक वॉल असेल, इंस्टाग्राम वॉल असेल, याच्यावर तारखांनुसार पोस्ट आहे. त्या आल्याच्या आहेत, त्या गेल्याच्या आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी असताना मी माझ्या यूट्यूबवर या संदर्भात एक कलेक्टिव्ह व्हिडिओ आपण स्वतः पाहू शकता. आणि आपण स्वतः हा सूर्य हा जयद्रथ, केवळ चर्चांवर जाण्यापेक्षा हा सूर्य हा जयद्रथ. आणि मला महत्त्वाचा प्रश्न हा विचारायचा आहे की हे करत असताना संसदेतली जी कामगिरी आहे याच्याविषयी मात्र विरोधक बोलत नाही, याचं खरोखर शल्य आहे. म्हणजे यामध्ये जेव्हा फॅबीफ्लूची गोळीची किंमत कमी झाली, अख्ख्या देशाला याचा फायदा झाला. ही गोळी 105 रुपयाला येणार होती आणि जवळपास 14 गोळ्यांचा पहिला डोस होता, म्हणजे 1400 रुपयाचा पहिला खर्च होता. या फॅबीफ्लूची गोळीची किंमत 105 रुपयावरून 67 रुपयावर आणणारा तुमचा खासदार होता. देशातल्या 5 लाख लोकांचं लसीकरण करणारा पहिला शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे, ज्याचं 5 लाख नागरिकांचं लसीकरण केलं. मला वाटतं विरोधकांनी टीका करताना या गोष्टींचं कौतुकसुद्धा करायला शिकलं पाहिजे. इंद्रायणी मेडिसिटीसाठी जागा आरक्षित झाली आहे. मध्यंतरी सरकार बदलल्यानंतर या प्रकल्पाला थोडीशी खीळ लागलेली आहे, पण याचा जी DPR आहे तो तयार करण्याची प्रोसेस सुरू आहे. साहेब, काही घडू शकतं राजकारणात, तुम्ही अजित पवारांचे उमेदवार असू शकता का? असं दादांनी सांगितलं तुम्हाला? पुणे जिल्ह्यात की विलास लांडे साहेब आणि अमोल कोल्हे साहेब हा आमचा घरगुती विषय आहे असं पुण्यात बोलताना दादा म्हटलं. हो, मग खरोखर आमचा घरगुती विषय आहे. म्हणून तुम्ही उमेदवार असू शकता. तुम्हीच सांगितलं राजकारणात काहीही घडू शकतं. तुम्ही अजित पवारांचे उमेदवार असू शकता. तुम्हीच म्हणालात राजकारणात काही घडू शकते, याच्यामध्ये कसं? हे बघा, उद्या काय होईल हे सांगायला मी काही भविष्यवेत्ता नाही आहे. आपण लाईट मोडवर या गोष्टी बोलतो. या लाईट मोडमध्ये कसं होतं की कालपर्यंत नितीश कुमार हे भाजपमध्ये जातील इंडिया आघाडी सोडून, असं मलाही वाटलं नव्हतं हो कधी. मी तर फार लहान कार्यकर्ता आहे. इतक्या मोठ्या नेत्यांच्या या भूमिका असतात, तर मी माझ्यासारखा लहान कार्यकर्ता काय भूमिका घेणार आहे? माझी भूमिका जर ठाम नसती तर मला वाटतं तुम्ही हे प्रश्न मला विचारले नसते. जर भूमिका ठाम आहे, स्पष्ट बोलत नाही तुम्ही, आहे त्या ठिकाणी उमेदवार आहे की तिकडे मी नाही असं काहीतरी सर, कसं आहे, यामध्ये एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की एक हेडलाईन मिळवण्यासाठी तुम्ही अनेक प्रश्न मला विचारू शकता, पण जेव्हा आपण डोळे उघडे ठेवून पाहतो, टू द पॉईंट नावाचा पॉडकास्ट, कसं आहे की काही काळ आपल्या मतदारसंघाला ही सवय नव्हती की मतदारसंघाच्या पलीकडे जाऊन इतर मतदारसंघांमध्ये प्रचार करणं असेल, पक्षाच्या भूमिका राज्यस्तरीय व्यासपीठावरून मांडणं असेल, या भूमिका आपल्याकडे नव्हत्या. तुम्ही जर गेल्या काही काळात सातत्यानं पाहत असाल, अगदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन असू द्या, टू द पॉईंटसारखा पॉडकास्ट असू द्या, कालही मी खेड तालुक्यातले कार्यक्रम करून हेलिकॉप्टरने पाथर्डीला जाऊन पाथर्डीला मेळावा घेऊन मी पुन्हा मतदारसंघात आलो. आणि त्यानंतरही जर आपण मला प्रश्न विचारत असेल आपली भूमिका काय, तर मला वाटतं गंमत आहे. तुमच्या स्पष्ट भूमिका, नेत्यांच्या स्पष्ट भूमिका नसल्यामुळे हे बघा, मी माझी भूमिका ही अगदी स्पष्ट मांडलेली आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण, यामध्ये कुठलीही हे नाही आहे. कारण यामध्ये एक फार महत्त्वाची गोष्ट अशी असते सर, मी जेव्हा जबाबदारीनं सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण सांगायचा आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या दरबारात जेव्हा उभे होते तेव्हा जे 2 पर्याय होते की मला मान खाली घालून मांडलिकत्व पत्करायचं आहे की मला माझ्या मातीसाठी माझ्या माणसांसाठी ताठमानेनं उभं राहायचं आहे. मी आपल्याला वारंवार जे सांगतो आहे की उद्या म्हणजे कांदा उत्पादक शेतकरी हे किती खासदारांच्या मतदारसंघात आहेत ते आपण बघा.
आणि त्यातल्या कुठल्या खासदारांनी चकार शब्द तरी माझ्या शेतकऱ्यांसाठी काढला आहे का, हे तुम्ही बघा. मी जेव्हा म्हणतो मी लढण्याची भूमिका घेतली, तर माझी लढण्याची भूमिका आहे. पुणे जिल्ह्याला तिसरी महानगरपालिका शपथविधीला गेला होता. या संदर्भामध्ये साक्षसुद्धा झाली आहे सर, आणि ही साक्ष इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा आहे. शपथविधीला मी जे गेलो होतो, या शपथविधीला मला शपथविधीसाठी बोलावलं नव्हतं, तर त्यावेळी मला एका म्हणजे महानाट्याच्या प्रयोग कशा पद्धतीनं पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये अंतर्भाव त्याचा करता येईल आणि महाराष्ट्रभर आपल्याला ही गोष्ट कशी घेऊन जाता येईल याची चर्चा करण्यासाठी बोलावलं होतं. आणि हे सगळं माननीय विधानसभा अध्यक्षांसमोरच्या साक्षीत आलेलं आहे. पुणे जिल्ह्याला तिसरी महानगरपालिका मिळते, ती खेड तालुक्यात होते. पण हे होत असताना शिरूर लोकसभाची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून होते. महानगरपालिका होते हे योग्य आहे की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून होते? बघा, महानगरपालिका होत असेल तर नक्कीच त्याचं स्वागत आहे, पण हे स्वागत होत असताना सर्वसामान्यांच्या आशा आकांक्षांचा अपेक्षांचा एकतर विचार होणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर दुसरी एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याला आपण सुनियोजित शहरीकरण म्हणतो. म्हणजे पुढच्या 20-25 वर्षांचा विकास पाहता त्यानंतर जी होणारी महानगरपालिका ती होणं गरजेचं आहे. अशा पद्धतीची महानगरपालिका होत असताना या संपूर्ण महानगरपालिकेचं एक इकॉनॉमिकल इंजिन काय असणार आहे, हे इकॉनॉमिकल इंजिनचा विचार होणं गरजेचं आहे. त्या महापालिकेच्या एकूण विकासांसाठी कशा पद्धतीची प्रोव्हिजन होणार हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन महानगरपालिका होते ही स्वागताची गोष्ट आहे, पण मागच्या महानगरपालिकांच्या 4-4 वर्ष निवडणुका झालेल्या नाही आहेत. सर्वसामान्य माणसासाठी वॉटर मीटर गटर या 3 गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत, या महत्त्वाच्या गोष्टी या नगरसेवकांच्या माध्यमातून सुटतात. आज तुम्ही बघत असाल तर महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्याच महानगरपालिकांमध्ये प्रशासकच बसलेले आहेत, सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधीच तिथे जात नाही आहेत. तर या पद्धतीने या निवडणुका लांबणीवर ठेवायच्या आणि नवीन महानगरपालिका करायच्या म्हणजे असं आहे की जेवायला बसू देणार नाही पण स्वयंपाक करून ठेवतोय. ही गोष्ट होऊ नये. पुण्यामध्ये रिंग रोड झाला, खेडमध्ये कमी रेट मिळाला, मावळ आणि शेजारच्या हवेलीला जास्त रेट मिळाला शेतकऱ्यांना. त्याबद्दल आपलं नाही, यामध्ये रेडी रेखणार आणि यामध्ये मी 2दा मध्यस्थी केलेली आहे कलेक्टरांशी बोलून. आज जर आपल्या माहितीत मी ही गोष्ट आणून देऊ शकतो की त्या मध्यस्थीनंतर जवळपास 130 कोटी रुपयांचा हा खेड तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा फायदा झालेला आहे. आणि ही मध्यस्थी मी केली. आपण जर शेतकऱ्यांशी बोललात तर ही गोष्ट आपल्याला मिळते. यामध्ये काही नियम आहेत आणि त्या नियमांमध्ये जेवढं आपल्याला जास्तीत जास्त दर हा दिला जाईल त्यासाठी आपण प्रयत्न हे डेफिनेटली केले आणि यापुढेही करतो. मराठा आरक्षणाचा सर्वेक्षण होत आहे, मात्र राज्यामध्ये जे कर्मचारी आहेत ते अशिक्षित आहेत, काही कामगारांना पाठवलं जातं. असा जर प्रशासनातला जर भाग राहिला तर खरंच आरक्षण मिळेल का? जबाबदारी झटकली. हे बघा, ही अपेक्षा मराठा आरक्षण मिळावं ही मराठा समाजाची खूप दिवसांची मागणी आहे. आणि यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे आश्वासन दिल्यानंतर त्या संदर्भातली अधिसूचना काढल्यानंतर ही सरकारची पूर्ण जबाबदारी आहे की यामध्ये कोणतीही लिथार्जी न होता हे जे प्रॉमिस केलेलं आहे हे प्रॉमिस पूर्ण करण्यात यावं. त्याचबरोबर इंडिया आघाडीची एक फार महत्त्वाची मागणी मी पुन्हा आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो, ती म्हणजे जातनिहाय जनगणना होणं ही काळाची गरज आहे. कारण जर जातनिहाय जनगणना झाली तर जातनिहाय जनगणनेनंतर एकूणच आरक्षणाची मर्यादा ही किती वाढवायची. त्यामुळे 2 समाजांमध्ये तेढ निर्माण होण्यापेक्षा जातनिहाय जनगणना जर झाली तर त्या पद्धतीनं आरक्षणाची मर्यादा वाढवण्याच्या दृष्टीनं संसदेनं खरं तर याच्यावर पावलं उचलली पाहिजेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मागच्याही अधिवेशनामध्ये या संदर्भात सविस्तर विवेचन केलं होतं आणि ही इंडिया आघाडीची मागणी आहेच आहे. त्यामुळे एकीकडे मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र सरकारची जी भूमिका आहे ती सुस्पष्ट व्हावी आणि ती सुस्पष्ट भूमिका योग्य पद्धतीनं त्याची अंमलबजावणी होत असताना त्याचवेळी जातनिहाय जनगणना जर झाली तर कोणत्याही समाजावर अन्याय न होता ही आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची शक्यता हे आहे. असताना जरांगे पाटील आणि छगन भुजबळ आज एकमेकांच्या विरोधात पुन्हा उभे राहिलेत. अगदी राजीनाम्यापर्यंत खालच्या भाषेत एकमेकांवर आरोप होतात. प्रश्न सुटत असताना वैयक्तिक टीकाटिप्पणी का? मला असं वाटतं की या दोघांची भूमिका त्यांच्यासाठी असेल. मी याविषयी पुन्हा मला सखोल माहिती नाही, त्यामुळे याविषयी मी भाष्य करणं उचित ठरणार नाही. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून जी अपेक्षा आहे की छत्रपतींचा आदर्श 18 पगड जातीने एकत्र राहून विधायक कार्यासाठी प्रेरित होणं आणि तो आदर्श आपण जपावा. इंडिया आघाडीमध्ये 2 राज्यांमध्ये फूट पडली, तिथले नेते बदल झाला त्यांच्या राजकीय भूमिकेत, त्याबद्दल काय? हा जो जेव्हा बदल होतो हे नक्कीच मला वाटतं की या पुढच्या नजीकच्या भविष्यकाळामध्ये यामध्ये पुन्हा समन्वयाची भूमिका केली जाईल. आपण साधं घरात म्हणतो की भांड्याला भांडं हे कधी लागत असतं आणि या पद्धतीनं पुढच्या काळामध्ये
ही जी समन्वयाची भूमिका आहे ही घेतली जाईल अशी अपेक्षा आहे, कारण हे दोन्ही नेते मोठे आहेत. नितीश कुमारांनी जी भूमिका घेतली ही मात्र नक्कीच धक्कादायक आहे, परंतु अजूनही अपेक्षा आहे की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता दीदींनी जी भूमिका घेतली यामध्ये पुन्हा समन्वय लवकरच साधला जाईल. देशामध्ये भाजपकडे जाण्याचा कल फार मोठ्या प्रमाणात आहे. का? भाजपची भूमिका तुम्हाला योग्य वाटते का देशामध्ये? खरं तर या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे की ही भूमिका तुम्हाला योग्य वाटत नाही म्हणून तुम्ही मला हा प्रश्न विचारताय. कारण नाहीतर सर्वसामान्य मतदाराला हा प्रश्न पडलेला आहे की आम्ही जेव्हा मतदान करतो ते मतदान आम्ही एका विचारधारेवर विश्वास ठेवून करतो, ते आम्ही एका कारणासाठी करतो आणि त्यानंतर जर अशा पद्धतीनं पक्षच फोडले गेले, अशा पद्धतीनं नेतेच पळवले गेले तर नेमकं आम्ही मतदान कशासाठी केलं. आणि हे गांभीर्यानं, खूप गांभीर्यानं, केवळ विरोधक म्हणून नाही, सर्वसामान्य जनतेचा जर लोकशाहीवरचा विश्वास उडाला तर हे 140 कोटी लोकसंख्या असलेल्या देशासाठी अत्यंत घातक गोष्ट आहे. ही बाब प्रत्येकानं लक्षात ठेवून मला वाटतं जबाबदारीने यापुढे हे वागायला हवं. खासदार साहेब पूर्वी कृषी उत्पन्न बाजार समित्यावरील संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर कायमस्वरूपी प्रशासक नेमण्याचा नियम राज्य सरकार घेत आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांवरील लोकनियुक्त संचालक मंडळ बरखास्त करून त्या ठिकाणी त्या कृषी उत्पन्न बाजार समित्या ताब्यात घ्यायच्या व त्यावर कायमस्वरूपी प्रशासकीय मंडळ नेमण्याचा निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. जर अशा काही गोष्टी असतील तर हे अत्यंत दुर्दैवी आणि सर्वसामान्य शेतकरी असे प्रयत्न नक्कीच हाणून पाडतील. कारण या पद्धतीनं आधीच शेतकऱ्यांचा आवाज पोचवण्यासाठी अनेक मर्यादा येतात. आज तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी बघत असाल तर 2013ला 6,000 रुपये क्विंटलला दर होता, आज 2024ला 5,000 रुपये क्विंटल दर आहे. कापूस जर बघितला आपण तर 8 महिने आमच्या विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अजून कापूस घरात ठेवलेला आहे. कांद्याची आपण परिस्थिती बघतोय, टोमॅटोची परिस्थिती बघतो आणि या पद्धतीने जर होत राहिलं तर मला वाटतं हे नक्कीच शेतकरी याचं उत्तर नक्की देतील. दादा, एक मागच्या काही दिवसापूर्वी तुमच्या पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी असं वक्तव्य केलं की प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते. तर हे त्यांचं हे मत योग्य की अयोग्य याबाबत आपली प्रतिक्रिया? अहो, हे त्यांचं मत आहे, त्याच्याविषयी मी का बोलू? माझं जे प्रभू श्रीरामचंद्रांविषयी मत आहे ते मी पाहिलं. तुम्ही असा नमस्कार करता, मी असा नमस्कार करतो. यामध्ये एखाद्याने मत व्यक्त केलं तर त्यांचं मत योग्य आहे की नाही मला विचारणं. मला असं वाटतं ना सर की राजकारण हे खूप प्रतीकवादी होत चाललं आहे आणि मीडिया हा प्रतिक्रियावादी होत चालला आहे. त्यामुळे मला असं वाटतं जर मीडिया प्रतिक्रियावादी होत चालला तर 90% प्रश्न अमुक अशी व्यक्ती बोलली त्याच्यावर तुम्ही काय म्हणणार, तर मला वाटतं ही कोंबड्यांची झुंज होते. त्यापेक्षा आपण विधायक गोष्टींवर, डेव्हलपमेंटच्या गोष्टींवर, तत्त्वाच्या गोष्टींवर जर आपण चर्चा केली तर जास्त त्याच्यामध्ये फायदा जनतेचा होईल. दादा, प्रांत आणि तहसीलदार यांच्या विरोधात खेड तालुक्यातल्या वकील संघटनेने आंदोलन केलेलं आहे, तर या संदर्भात लोकप्रतिनिधी म्हणून आपली काय भूमिका आहे? या संदर्भामध्ये हे नेमके काय आक्षेप आहेत, या मागेही हे काही आक्षेप माझ्या निदर्शनास काही घालून दिले, पण मी नक्कीच वकील संघटनेशी चर्चा करेल त्यांचे नेमके काय आक्षेप आहेत आणि या संदर्भामध्ये कलेक्टर साहेबांशी चर्चा करून याची कशी सोडवणूक करता येईल याचा मी नक्की